आज आपण एकदम क्रिस्पी असे पोह्यापासून बनणारे वडे पाहणार आहोत. तर नमस्कार, मी प्रिया, इंडियन मॉम प्रिया या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. कसे आहात सर्वजण? आशा करते सर्वजण मजेत असाल, मस्त असाल. तर आज आपण पोह्यापासून बनणारे वडे पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मध्ये स्किप करू नका. मी यासाठी 2 मीडियम आकाराचे बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत आणि इथे 1.5 वाटी एवढे पोहे, जे आपण कांदे पोह्यासाठी पोहे बनवतो तेच पोहे मी इथे घेतलेले आहेत. पोहे आपल्याला छान 1-2 पाण्याने वॉश करून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी ठेवून एक 5 मिनिटासाठी पोहे आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचे आहेत. पोहे छान रेस्ट झाल्यानंतर आपल्याला नंतर पोहे छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. असा घट्टसर गोळा बनला पाहिजे आपल्याला पोह्यांचा. बघायचा बनतोय का घट्टसर गोळा. छान आपल्याला पोहे असे चुरून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपला उकडलेला बटाटा ऍड करायचा आहे, कांदा, थोडेसे कोरडे मसाले. आपल्या आवडीनुसार तुम्ही इथे मसाले ऍड करू शकतात. मी इथे थोडीशी हळद, मीठ, लाल चटणी आणि गरम मसाला, थोडीशी कोथिंबीर ऍड केलेली आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीनुसार मसाले ऍड करू शकतात. मी हे माझ्या लहान मुलीसाठी बनवत आहे, त्यामुळे मी कमी मसाले यूज केलेले आहेत. तिच्या आवडीनुसार मी मसाले ऍड केलेले आहेत. नंतर हे सगळे मिक्सर आपल्याला आणखी एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. घट्टसर गोळा बनतोय का नाही हे पाहायचं. आता आपण बॉईल केलेला बटाटा टाकल्यामुळं आपला गोळा हा घट्टसरच बनणार आहे. आणि इथे मी 2 टेबलस्पून एवढं बेसन ऍड केलेलं आहे, कारण बेसनामुळे क्रिस्पीपणा छान येतो आणि आपण वडे बनवणार आहोत, त्यामुळे छान आपल्याला बेसन मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता थोडंसं आपल्याला हाताला तेल लावून याचे छोटे छोटे असे वडे तयार करून घ्यायचे आहेत. हे पहा, मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत. वडे बनवत असताना आपल्याला हाताला थोडंसं तेल लावायचं, नंतर हे वडे आपले हाताला चिटकू शकतात. मी एक मोठासा वडा बनवला आहे अगोदर आणि त्यानंतर सगळे असे छोटे छोटे बनवले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे वडे बनवू शकतात. आपल्याला प्रत्येक वेळेस तेलाचा हात घ्यायची वगैरे काही गरज नाहीये. तर एक वेळेला पहिल्यांदा आपल्याला थोडंसं तेल हाताला पुसून घ्यायचं आणि नंतर तुम्ही वडे बनवू शकतात. असे एक एक करून मी सगळे वडे बनवून घेतलेले आहेत, हे पहा. आणि त्यानंतर कढईमध्ये तेल ठेवून तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला वडे अगदी क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. वडे छान क्रिस्पी होईपर्यंत आपले तळून झालेले आहेत. मी ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवले आहेत त्याप्रमाणे सगळे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. वडा कच्चा ठेवायचा नाहीये. हे बघा, वाजल्यानंतर सुद्धा किती छान आवाज येत नाही. आणि उघडून दाखवते तुम्हाला मी. हे बघा, आतलं बॅटर ही छान आपलं शिजलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.